आहेत। संपूर्ण डोंबिवली शहर हे फक्त एक संघटना म्हणून नाही तर संघटनेच्या बाहेरच्या ज्या महिला आहेत त्या संपूर्ण राज्यभर जल्लोष करतायत। काल अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, ही आम्ही आमच्यासाठी आमच्या सरकारने केलेली ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मी या महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करते। त्यांनी असंच आमच्या पाठीशी महिलांच्या पाठीशी उभं राहून शिंदे सरकार जे महिलांच्या पाठीशी उभे आहेत ते असंच पुढे कार्यरत असावं म्हणून हा आजचा आमचा जल्लोष आहे। आपलं नाव आणि पद? मी शीतल लोके, उपजिल्हा संघटक, शिवसेना। सरकार कालचं झालेली घटना आपण सर्वांना माहिती आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आता दुसरं धर्मवीर आपले एकनाथजी शिंदे साहेब। न्याय इथेच आहे आणि न्याय इथेच मिळणार। गेल्या 1 महिन्यापूर्वी बदलापूरला आपल्या लहान मुलीवर अतिशय निंदनीय असा प्रकार घडला आणि तो आरोपी म्हणजे अक्षय शिंदे। अक्षय शिंदेला कोर्टात नेताना किती क्रूर कर्म असेल तो अक्षय शिंदे, तो पोलिसांवर पण हल्ला करायचा कमी मागे पुढे बघत नाही म्हणून पोलिसांनी त्याला एन्काउंटर केला। तो कशा प्रकारे एन्काउंटर केला, कशा प्रकारे मारला आम्हाला त्याचं घेणं देणं नाही, पण पोलिसांचं मनापासून या महाराष्ट्राच्या पोलिसांचं आणि ठाणे पोलिसांचं मनापासून आम्हाला अभिमान आहे, आम्हाला गर्व आहे की या नराधमाला आताच यमाघरी पाठवला गेला, ठेचला गेला आणि त्यातले त्यात महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सजा होणारच, 2 महिन्यात होणारच आणि त्यालाही यमाघरी पाठवून दिला। अशा या नराधम अक्षय शिंदेचा आम्ही जाहीर निषेध आणि त्याला पाठिंबा देणारे विरोधी पक्षनेत्याचा विरोधी पक्षनेते पहिला 1 महिन्यापूर्वी सांगत होते की या नराधमाला आताच फाशी द्या, राजकारण केलं गेलं। स्वतः मुख्यमंत्री सांगत होते, स्वतः उपमुख्यमंत्री सांगत होते की राजकारण करू नका, आपल्या मुलीवर अन्याय झालेला आहे, त्याला शिक्षा होणारच, पण विरोधी पक्षनेते ऐकत नव्हते आणि त्याला आताच फाशी दिली पाहिजे, त्याला आताच सजा दिली पाहिजे। आणि आज काल जी घटना घडली, पोलिसांच्या हातून मारला गेला आणि आता बोलतो पोलिसांनी त्याला मारला। मी त्या विरोधी पक्षनेत्यांचा निषेध करतो या डोंबिवली शहर शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि परत आम्ही या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी लोकांना न्याय दिला, त्या महिलांना न्याय दिला। आपल्या या सरकारचं पाहिजे तेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि मी शहराच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। ठाकरे यांनी जे सांगितलं होतं की महिलांच्या विरोधात किंवा महिलांवर अत्याचार करणारे जे जे कोणी नराधम पकडले जातील किंवा ते समोर आपल्याला दिसतील त्याला कापल्याशिवाय तुम्ही राहू नका, त्याला घेतल्याशिवाय राहू नका आणि हाच बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे घेऊन जाणारा एकमेव आमचे नेते एकनाथजी शिंदे आज आम्ही करतच आहोत आणि सर्व महाराष्ट्रभर सगळ्या महिला करत आहेत। कारण आज खऱ्या अर्थाने चिमुकल्या मुलींना जे काही त्यांच्या माता पिता आम्ही सगळ्या भगिनी आहोत, आम्हाला जे काही समाधान मिळेल महाराष्ट्र पोलिसांचे आम्ही खूप आभार मानतो, ठाणे पोलिसांचे खूप आभार मानतो। कारण आज त्यांनी जे काही केलंय त्या नराधमाला अक्षय शिंदेला ढगाआड पाठवलं म्हणजे तो खरखर नरकातच गेलाय, त्याला कधीच आयुष्यात तो कधीच येणार नाही, नरकातच गेलेला आहे तो। कारण अशा लोकांना शिंदे साहेबांनी जे शिंदे साहेबांनी आमच्यासाठी केले आज की आज ज्वलंत उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की बाबा आज कोणतीही महिला कोणतीही अशी राहणार नाही की तिला सक्षम बनणार नाहीये, ती प्रत्येक महिला सक्षम बनवतात, त्याचं संरक्षण महिलांचं शिंदे सरकार करते आणि आज ते शिंदे साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। आज आमचे आनंद दिघे साहेब उभे आहेत आमच्या पाठीशी, त्यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंदे साहेब आगे बढ़ो, तमाम ताईंना एकच सांगू इच्छिते की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंग व्हायचा, हा पण चौरंगाच आहे, स्टाईल फक्त शिंदे सरकारची आणि हटके आहे। शिंदे साहेबांच्या रूपात आम्हाला आमचे दिघे साहेब परत मिळाले।